शनिवारी संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान हा पूल कोसळला। इथून एक महिला आणि एक मुलगा जात होतं, पण ज्यावेळेस लोकांनी आरडाओरड केली, दगड वाहून जाण्याचा आवाज आला, त्यामुळे महिला ती रिटर्न आली आणि तिचा जीव वाचला, त्या मुलीचा जीव वाचला। या पुलासाठी मागच्या वेळेस जुलै महिन्यातच आंदोलन केलं होतं। या नाल्याला दुतर्फा भिंती बनल्या पाहिजे, संरक्षण भिंती, पुढच्या पण भिंती अशा कोसळलेल्या आहेत, पण नगरपालिका काही लक्ष देत नाही। वारंवार आंदोलनं केली तरी नगरपालिकेला जाग येत नाही। नगरपालिकेने जर हा पूल बनवला नाही, ह्या दुतर्फा नाल्याच्या संरक्षण भिंती बनवल्या नाही, तर या नाल्यामध्ये सर्व वस्तीतले जी मुलं, लहान माणसासहित आम्ही याच्यामध्ये डुबक्या घेणार आहेत, आंघोळ्या करणार आहेत आणि होणारे परिणाम जर त्यांनी ऐकलं नाही तर हे नाल्याचं पाणी घेऊन जाणार आणि अधिकाऱ्याला या पाण्याने आंघोळ घालणार। आम्ही यांना बक्षणार नाही आणि अभि नाही तर कभी नाही। आणि मीडियाला मी धन्यवाद देतो, वारंवार तुम्ही आम्हाला न्याय देतात, जागृती देतात। 20 वर्ष जुना पूल आहे, वारंवार तक्रार करून देखील उल्हासनगर महापालिका सर्रासपणे दुर्लक्ष करते। हे दुर्दैव आहे। ह्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कधी जाग येत नाही। ही राजकीय गोष्टी दबल्या जातात। जेव्हा राजकीय कोणी पण नगरसेवक म्हणा कोणी पुढारी जेव्हा त्यांना सांगतो तेव्हा त्यांचं ऐकतात। सामान्य नागरिकांना तर कोणी लक्ष घालत नाही। आम्ही सामान्य माणसं, आमचं कोण ऐकणार आहे? आमच्याकडे काय फंड आहे का? कोण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।